उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत 30 उमेदवारांचे एकूण 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले होते. उमेदवारी अर्जांच्या छाननी अंती त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर 23 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले होते. त्यापैकी दिनांक 7/4/2026 ला प्रवीण सुभाष दळवी यांनी माघार घेतलेली होती. त्यानंतर दिनांक 8/4/2026 ला प्रतिमा किशोर देसरडा, कोळसे बाबू बाळू बाबूराव, बिलाल गफूर शेख, शितोळे सुदर्शन शांताबाई लक्ष्मण, बर्डे सकारी शांताराम, देशमुख इम्रान नबी, अल्ताफ इब्राहिम शेख इत्यादी उमेदवारांनी माघार घेतली. आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनांकाला दुपारी 3 वाजेपर्यंतच्या विहित वेळेमध्ये आज खालील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उपस्थित झालेले होते आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. जाधव बाळासाहेब सोमा, जाधव नागेश विलास, अनिल भिकाजी जाधव, पवार नामदेव बंडू, शेटे सविता रामचंद्र, दोंडे संभाजी लक्ष्मण, साहेबराव पाटीलबा मसे, मोरे रवींद्र बापूसाहेब. एकूण दिनांक 7, दिनांक 8 आणि दिनांक 9 एप्रिलला एकूण 16 उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे. माघार घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर सध्या उमेदवारी अर्ज असलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. अक्षय शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टीमार्फत निवडणूक लढवित आहेत. मोकाटे गोविंद खंडू हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत. चोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत. अथर्व साहेबराव मसे हे अपक्ष आहेत. रावसाहेब सदाराम खेवरे हे अपक्ष आहेत. सूर्यभान दत्तात्रय लांबे हे अपक्ष आहेत. हापसे महेश केशव हे अपक्ष आहेत. असे एकंदरीत एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. निवडणुकीची प्रक्रियेच्या अनुषंगाने आता चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबवण्यात येईल आणि त्यानंतर नमुना 7 आता आम्ही प्रसिद्ध करत आहोत.